बातमी आहे शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरच्या संदर्भातली। शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरला ग्रीन सिग्नल कसा मिळाला, याची सुरुवात कशी झाली, याबाबतची इनसाइड स्टोरी आता लोकशाही मराठीच्या हाती लागली आहे। एनडीए घटक पक्षांची दिल्लीमध्ये एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला एकनाथ शिंदे हजर होते आणि याच बैठकीमध्ये अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ऑपरेशन टायगर या संदर्भात चर्चा झाली। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींची संमती याला आवश्यक होती। त्याच वेळी अमित शाह यांनी नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून या ऑपरेशनसाठी संमती मिळवली। मोदींनी संमती दिल्यानंतर अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काही वेळानंतर एक बैठकही घेतली। या बैठकीमध्ये अमित शाह यांनी अंतिम ग्रीन सिग्नल दिला। त्यामुळे ऑपरेशनसाठी हालचाली सुरू झाल्या। तांत्रिक गोष्टी तपासण्यात काही दिवस गेले। येणाऱ्या खासदारांची संमती आणि काही कागदपत्र या दरम्यान आवश्यक होती ती घेण्यात आली। खरं तर 3 महिन्यापूर्वी ऑनलाईन बैठक झालेली होती, तेव्हाच हे ऑपरेशन होणार होतं। तेव्हाच सर्व खासदार तयार देखील झाले होते। पण एक अडचण होती, ती अडचण दूर झाल्यानंतर आता ऑपरेशन टायगर सुरू झाल्याची माहिती समोर येते आहे। तर सत्तेचा गैरवापर करून ऑपरेशन टायगर करण्यात आलं। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आता ऑपरेशन टायगरवर टीका केली आहे। ऑपरेशन टायगर देशाच्या लोकशाहीसाठी दुर्दैवी असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। भाजप फक्त पक्ष फोडण्याचं काम करतायत, अशी टीका शशिकांत शिंदे यांनी केली आहे। देशाच्या राजकारणामध्ये लोकांनी निवडून दिलेले सदस्य, ते खासदार असतील, आमदार असतील, हे लोकमतातून त्या पक्षाच्या असलेल्या माध्यमातून निवडून दिले जातात। दुर्दैव एवढंच आहे की ज्यांच्याकडं पाशवी बहुमत आहे अशा प्रकारचा नारा देणारा भाजप स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या, स्वतःच्या पक्षाच्या ताकदीवर निवडून न येता निवडून आलेल्यांना पक्ष फोडायचा आणि त्यातून बहुमत आणि देश जिंकला, राज्य व्याप्त केला, अशा प्रकारची भीमगर्जना थाटामध्ये जी वल्गना करते हे दुर्दैव आहे। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। राज्यामध्ये सुरू असलेल्या ऑपरेशन टायगरच्या संदर्भात आमदार राजेश क्षीरसागर यांनी महत्त्वाचं भाष्य केलंय। लोकसभा निवडणुकांमध्ये गैरसमज पसरवल्यानं एनडीएला काही प्रमाणामध्ये कमी यश मिळालं होतं। खोटा नरेटिव्ह पसरवल्यानं निवडून आलेले महाविकास आघाडीमधील खासदार देखील नाराज होते। त्यामुळे महाविकास आघाडीला भगदाड पडत असल्याची टीका आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलेली आहे। सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, यांच्यावरचा जो विश्वास दृढ होत चाललेला आहे, त्यावरून विरोधी पक्षातील हे खासदार आज एनडीएमध्ये येताना आपल्याला दिसत आहेत। त्यांचं आम्ही स्वागतच करत आहोत। खऱ्या अर्थानं मी परत एकदा सांगेन की चुकीच्या पद्धतीनं, खोट्या पद्धतीनं निवडणूक लढल्यामुळं महाआघाडीला हे मोठं भगदाड पडत आहे। चुकीच्या पद्धतीनं राजकारणामध्ये आपली भूमिका ठेवत असू तर निश्चितपणे जे चूक आहे ते कधीतरी पुढे येत असतं। अशा प्रकारचा कोणताही 1 रुपयाचा व्यवहार ना 2022ला झालेला आहे, ना 2026ला ऑपरेशन टायगरला होताना मला दिसत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।